बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं होणारी वीज कपात आणि भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून हालचालींना वेग आला आहे. वाढती लोकसंख्या, नवीन गृह प्रकल्प आणि उन्हाळ्यातील वाढलेली वीज मागणी यामुळे बदलापूरमध्ये वीज पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरची वीज समस्या दूर करण्यासाठी टाटा पॉवरकडून महावितरणला 180 मेगावॉट अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारनियमन संपून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊर्जा विभागाने या संदर्भात महावितरणला कडक निर्देश दिले असून कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असून विशेषतः उन्हाळ्यात भारनियमन टाळण्यासाठी टाटा पॉवरकडून वीज घेण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. बदलापूरला 180 ते 250 केव्ही पर्यंत जादा वीज पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेल्या 3.70 एकर जागेचा प्रस्ताव सध्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, वीज वाहिन्यांवर पडणे, रोहित्रांमधील बिघाड तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महावितरणने शहरातील जुने ट्रान्सफॉर्मर्स बदलणे आणि जीर्ण झालेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. ही कामे जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बदलापूरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचा थेट पाठपुरावा मंत्रालय स्तरावर केला आहे. ऊर्जा मंत्री आणि ऊर्जा सचिव स्तरावर या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश देण्यात आले असून हे अतिशय महत्त्वाचे काम तातडीने सुरू होऊन पूर्ण होणे ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बदलापूरकरांना अखंड व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाकडून ठोस आणि वेळेत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.